नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात भव्य मिरवणूक, विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग, असद खान दर्ग्यावर सांगता। विजयपूरच्या भूतनाळ तलावात शोकांतिका, आईसह 5 मुलांचा बुडून मृत्यू, बेपत्ता कुटुंबांचे मृतदेह तलावात आढळले। बेळगावसह सीमा भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना सुवर्ण संधी, सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांना मिळणार व्यासपीठ, उत्कृष्ट मंडळांना लाखोंची बक्षिसे। 1 कोटींचा बंधारा काही वर्षातच ढासळला, जोयडा येथील देवळीतील बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांकडून सखोल चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी। यशच्या टॉक्सिकची बेळगावात क्रेज, 40 किलोमीटरचा प्रवास करून चाहते दाखल, फर्स्ट डे फर्स्ट शो साठी धडपड। श्री भावेश्वरी देवीचा भव्य महाभिषेक सोहळा, घागरी मिरवणुकीने रंगली सलामवाडी, भक्तिमय वातावरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। बेळगाव मनपाच्या ताफ्यात दाखल अत्याधुनिक ट्री कटिंग मशीन, गणेशोत्सवापूर्वी फांद्या हटवण्याच्या कामाला वेग, मिरवणूक मार्गावरील अडथळे होणार दूर। बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव, विजया दक्षता हॉस्पिटल। 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा, सर्व एकाच ठिकाणी। अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा, सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात। आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव। संपर्क 7353641444। विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव शहरात ईद ए मिलादचा उत्साह पाहायला मिळाला। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त फोर्ट रोड ते कॅम्प दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत मुस्लिम समाजातील पदाधिकारी, धर्मगुरू, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शांतता आणि एकतेचा संदेश देत उत्सव साजरा करण्यात आला। बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये ईद ए मिलादचा उत्साह पाहायला मिळाला। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या 1501व्या जयंतीनिमित्त फोर्ट रोड ते कॅम्प या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले। फोर्ट रोड येथे झालेल्या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी यांच्यासह मान्यवर आणि मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते। यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या मानवतेच्या संदेशाची आठवण करून देत समाजात शांतता, एकता आणि परस्परांना मदत करण्याचे आवाहन केले। फोर्ट रोडपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मार्गावर विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, आईस्क्रीम, फळे आणि अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले। बँड, डीजे आणि डॉल्बीच्या तालावर सुरू असलेली मिरवणूक सायंकाळपर्यंत सुरू होती। कॅम्प येथील असद खान दर्गा येथे मिरवणुकीची सांगता झाली। शांतता आणि एकतेचा संदेश देत ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली। विजयपूरमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। भूतनाळ तलावामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली। आईसह 5 मुले बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचे मृतदेह तलावात आढळून आले। घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। विजयपूर शहरातील आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूतनाळ तलावात आईसह तिच्या 5 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या दुर्घटनेत शोभा जालगेरी वय 35, तसेच त्यांच्या मुली विद्या वय 15, सुवर्णा वय 13, सानिका वय 10 आणि मुलगे तिप्पराय वय 12 व विकास वय 6 यांचा मृत्यू झाला। 24 ऑगस्ट रोजी शोभा आणि त्यांची मुले बेपत्ता झाल्याची तक्रार विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी बेपत्ता प्रकरण क्रमांक 395/2026 नोंदवण्यात आले होते। शोभा यांचे पती मल्लिकार्जुन जालगेरी यांच्या तक्रारीनुसार कौटुंबिक विषयावरून समज दिल्यानंतर शोभा मुलांना घेऊन घरातून निघून गेल्या होत्या।
दरम्यान शोभा आणि त्यांच्या 5ही मुलांचे मृतदेह भूतनाळ तलावात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच एसपी लक्ष्मण निंबर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील चौकशीचे आदेश दिले. मृतदेह तलावातून बाहेर काढून BLDE रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमागील नेमके कारण काय याचा आदर्शनगर पोलीस तपास करत आहेत. बेळगावसह महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गणेश मंडळांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक खास ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा विस्तार आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलाय. त्यामुळे सीमा भागातील मंडळांना आपल्या सामाजिक आणि विधायक कार्याची मोठ्या व्यासपीठावर दखल मिळवून देण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026चा यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यात आलाय. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गणेश मंडळांना सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची व्यापक स्तरावर दखल मिळवून देण्याची संधी मिळणार आहे. शिस्तबद्ध उत्सव, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जतन करणाऱ्या मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 सप्टेंबर आहे. उत्कृष्ट मंडळांना 7.5 लाख, 5 लाख आणि 2.5 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. बेळगावला सार्वजनिक गणेशोत्सवाची 100हून अधिक वर्षांची परंपरा असून येथील मंडळांकडून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात. इच्छुक मंडळांनी ऑनलाईन अर्ज करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केले आहे. जोयडा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेला बंधारा अवघ्या काही वर्षातच ढासळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. पाण्याच्या प्रवाहामुळे बंधारा कोसळल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे आता संबंधित कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कारवार जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील देवळी गावच्या वरकडवाडा येथे सन 2020 मध्ये शेतकऱ्यांसाठी 1 कोटी रुपयांच्या निधीतून बंधारा उभारण्यात आला होता. मात्र काही वर्षातच बंधाऱ्याचा एक भाग ढासळला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बंधारा कोसळल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निकृष्ट काम झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सुपरस्टार यशच्या टॉक्सिकची क्रेज बेळगावात चांगलीच पाहायला मिळाली. फर्स्ट डे फर्स्ट शो साठी चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यशच्या रॉकी भाई या भूमिकेची चाहत्यांमध्ये असलेली लोकप्रियता यावेळी पुन्हा एकदा दिसून आली. विशेष म्हणजे काही चाहत्यांनी थेट 40 किलोमीटरचा प्रवास करून बेळगाव गाठलं. सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित टॉक्सिक चित्रपटाच्या प्रदर्शनाचा उत्साह बेळगावमध्ये पाहायला मिळाला. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी बेळगावमधील चित्रपटगृहांमध्ये यशच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यशच्या रॉकी भाई या भूमिकेचे चाहते तब्बल 40 किलोमीटरचा प्रवास करून चित्रपट पाहण्यासाठी बेळगावात पोहोचले. एका चाहत्याने आपण यशचे मोठे चाहते असल्याचे सांगत रॉकी भाईसाठी 40 किलोमीटरचा प्रवास केल्याचे सांगितले. हा प्रवास केवळ 22 मिनिटात पूर्ण केल्याचेही त्यांनी नमूद केले. यशच्या प्रत्येक चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याला चाहते पसंती देत असल्याचे यावेळी दिसून आले. टॉक्सिकच्या प्रदर्शनामुळे बेळगावातील थिएटरमध्ये चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे श्री भावेश्वरी देवीचा महाअभिषेक सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. पारंपरिक घागरी मिरवणूक, भजन आणि वालंग ओव्या गीतांनी सोहळ्याची रंगत वाढवली. विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण सलामवाडी गाव भक्तिमय वातावरणानं भारावून गेलं होतं. श्रावण महिन्यानिमित्त हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे श्री भावेश्वरी देवीच्या महाअभिषेक सोहळ्याला मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. महिलांनी घागरी घेऊन पारंपरिक मिरवणूक काढत मंदिरात रिंगण व भक्तिगीते सादर केली. वर्षिलदार मारुती पाटील व शर्मिला पाटील यांच्या हस्ते देवीचा विधिवत महाअभिषेक करण्यात आला. यानंतर भजन, वालंग ओव्या, गंगा पूजन, कन्याकुमारी पूजन, दीपप्रज्वलन आणि हळदी कुंकूसह विविध धार्मिक विधी पार पडले. पूजा अर्चेनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सोहळ्यामुळे सलामवाडी गावात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात अखेर ट्री कटिंग मशीन दाखल झालंय.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मशीनमुळे मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यास मदत होणार आहे. धोकादायक फांद्या हटवण्याचं काम आता अधिक वेगानं आणि सुरक्षितपणे करता येणार असून सोमवारी या मशीनचं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं. बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले ट्री कटिंग मशीन अखेर दाखल झालं आहे. सोमवारी या मशीनद्वारे झाडांच्या फांद्या हटवण्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. गणेशोत्सवाच्या मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या फांद्या तसेच पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या फांद्या आणि त्यावरील जाळ्या हटवण्यासाठी या मशीनचा मोठा फायदा होणार असल्याचे महापौर आणि उपमहापौर यांनी सांगितले. सुमारे 28 लाख रुपये किमतीच्या या मशीनच्या सुरक्षित आणि प्रभावी वापरासाठी मनपाच्या आरोग्य व फलोत्पादन विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यावेळी मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. नवीन मशीनमुळे धोकादायक फांद्या हटवण्याचं काम अधिक जलद आणि सुरक्षितपणे करता येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कलाश्रीच्या 5व्या योजनेत सहभागी व्हा आणि बना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे भाग्यवान विजेते. फक्त ₹500 भरून 5,000ची खरेदी करा किंवा ₹10,000ची एफडी कलाश्री सोसायटीत करा आणि जिंका तब्बल 20 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे. यामध्ये महिंद्रा 15 HP ट्रॅक्टरसोबत ₹1.5 लाख रोख, क्विड कारसोबत ₹1.5 लाख रोख, बैलजोडी किंवा ₹1 लाखांचे कॅश वाउचर, 1 लाखाची एफडी याशिवाय इतर अनेक आकर्षक बक्षिसे. लकी ड्रॉ 30 ऑगस्ट 2026 रोजी. स्थळ शगुन गार्डन येथे. तर आजच भेट द्या. ओम साई इंडस्ट्रीज, कलाश्री बम अँड स्टील फर्निचर, कलाश्री टॉवर, शगुन गार्डन समोर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव. संपर्क 9480017217 किंवा 9686640599. बेळगाव शहरातील वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात बैलारी नाल्याच्या विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांची बैठक झाली. नाल्याचे प्रदूषण, रखडलेली साफसफाई, गाळ व जलवनस्पती, अतिक्रमणे तसेच बंद झालेले वहिवाटीचे रस्ते या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. नाल्याची स्वच्छता करून गाळ व जलवनस्पती हटवाव्यात, अतिक्रमणे दूर करावीत, बफर झोन निश्चित करावा आणि नैसर्गिक जलप्रवाह सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली. नाल्यात मिसळणारे दूषित पाणी तातडीने बंद करून पाण्याचे नमुने तपासावेत तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली. प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास बैलारी नाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला. बैठकीस रमाकांत कोंडुस्कर, कीर्तिकुमार, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अमोल देसाई, राजू मर्वे, नितीन खन्नूकर, देवकुमार बिरजे, माधुरी जाधव, जयराज हलगेकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त येळ्ळूर ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक अभिषेक सोहळा मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 24 वर्षांपासून ही धार्मिक परंपरा अखंडपणे जपली जात आहे. सवाद्य मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन गावातील विविध मंदिरांना भेट देत जलार्पण केले. टाळ मृदुंगाचा गजर व जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. त्यानंतर देवीच्या मूर्तीवर विविध सुवासिक द्रव्ये व पवित्र जलाने अभिषेक करून आकर्षक अलंकार पूजा करण्यात आली. तर विधिवत पूजा अर्चानंतर महाआरती संपन्न झाली. महाआरतीवेळी गावाची सुख समृद्धी, शांतता, ग्रामस्थांचे उत्तम आरोग्य व सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. शेकडो भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर तीर्थ व प्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच येळ्ळूरमधील महिला, युवक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले असून ही धार्मिक परंपरा यापुढेही अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैलहोंगल तालुक्यातील माटोळी क्रॉसजवळ बिबट्याचं दर्शन झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाला असून तो जॅकवेलच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास धास्तावले असून वन विभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि डिजिटल स्कॅनर कार्डच्या मदतीने जुगार खेळून अनेकांनी लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश केला असून 5 आरोपींना अटक केली आहे.
आरोपींकडून सुमारे 50 लाख रुपये किमतीची स्कॅनर व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, 1 कार, 1 ऑटो, 3 दुचाकी आणि 7 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य बनवून जुगारासाठी ठिकाण निश्चित करत आणि त्यांना तिथे बोलावून फसवणूक करत असल्याचं तपासात समोर आलंय. मोबाईलसारख्या विशेष उपकरणाच्या मदतीने पत्ते स्कॅन करून अंदर आणि बाहेर कोणता पत्ता येणार याची आधीच माहिती घेतली जात असल्याचा आरोप आहे. डिव्हाइसशी कनेक्ट होण्यासाठी डोळ्यातील लेन्स, स्मार्ट वॉच, कारची चावी आणि कानातील छोटे बड्स वापरले जात होते. सुरुवातीला 2 डाव जाणीवपूर्वक हरवून विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने सलग पैसे जिंकून मोठ्या रकमेची फसवणूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं असून सीसीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोयडा तालुक्यातील कुंभारवाडा ग्रामपंचायत हद्दीतील केलोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात मूलभूत सुविधांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुपा बॅकवॉटरचे पाणी गावाच्या मार्गावर येत असल्यानं आणि पुलाची सुविधा नसल्यामुळे सुमारे 20 घरातील नागरिकांना केवळ उन्हाळ्यातच रस्त्याचा वापर करता येतो. सुमारे 15 दिवसांपूर्वी गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. नवीन ट्रान्सफॉर्मर गावात नेण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्यानं हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीतून दोरीच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मर ओढत नेला आणि वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत असल्याने कायमस्वरूपी पूल व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हळे हुबळी येथील सुमारे 1000 वर्षे पुरातन श्री भवानी शंकर व नारायण मंदिराच्या पुष्करणी संवर्धन स्थळाला खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसर आणि पुष्करणीची पाहणी करून संवर्धनाच्या कामाची माहिती घेतली. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जतन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा असे त्यांनी सांगितले. हळे हुबळीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या या प्राचीन मंदिर व पुष्करणीचे संवर्धन करून हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे गरजेचे असल्याचे शेट्टर यांनी नमूद केले. ईद ए मिलादच्या निमित्ताने बेळगावात मोठ्या संख्येने मिरवणुका काढण्यात येत असल्याने पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी शांतता व संयम राखून मिरवणूक आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणतीही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याला हात न लावता तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू. गोकाक तालुक्यातील कल्लोळी येथे घडलेल्या खून प्रकरणी घटप्रभा पोलिसांनी लक्ष्मी वडेयर आणि बन्नाप्पा वडेयर यांना अटक केली आहे. रमेश बंड्रोळी यांचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून घटप्रभा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अनैतिक संबंधांच्या कारणातून हा खून झाल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बेळगाव टिळकवाडी येथील अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटरमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर रुपेश साळुंखे यांना कर्नाटक हेल्थ केअर वैद्यरत्न 2026 सीझन 3 हा पुरस्कार नुकताच बेंगळूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. 2 दशकांपेक्षा अधिक काळापासून ते 70,000हून अधिक प्रकरणांमध्ये गुणकारी वैद्यकीय सेवा आणि अनुभव देत आहेत. मणक्याच्या समस्या आणि कर्करोग उपचारांमध्ये ते विशेष पारंगत असून मोफत आयुर्वेद शिबिरे, औषध वितरण व आरोग्य जागृती कार्यक्रमातून समाजसेवा करत आहेत. त्यांना यापूर्वी धन्वंतरी पुरस्कार, आयुर्वेद भास्कर, बेस्ट फिजिशियन ऑफ आयुर्वेद, प्राईड ऑफ इंडिया व इंडियन मेडिकल अवॉर्ड 2024 सह विविध पुरस्कार मिळाले आहेत. आयुर्वेद सेवेलाच त्यांनी आपल्या जीवनाचा संकल्प बनवला आहे. या प्रसंगी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर ए कामिनी राव,
बेंगळूर येथील अपोलो रुग्णालयातील ज्येष्ठ व नामांकित इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर गिरीश नवसुंदी यांच्यासह कर्नाटक होमिओपॅथी बोर्डाचे अध्यक्ष नाडोज डॉक्टर बी.टी. रुद्रेश यांची उपस्थिती लाभली होती. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना 2014 मध्ये विजयपूर सरकारी रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून फरार झालेल्या बसवराज महालिंगप्पा पाटील याला गांधी चौक पोलिसांच्या अँटी रॉडिश पथकाने 12 वर्षांनंतर अटक केली. बैलहोंगल तालुक्यातील सिद्धसमुद्र येथे तो भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने 25 ऑगस्ट रोजी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी पथकाचे कौतुक केले. रक्तदान हे महादान असून एका युनिट रक्तदानातून किमान 3 जणांचे प्राण वाचवता येतात, असे सरकारी बीम्स ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुषमा रोट्टी यांनी सांगितले. गणेशपूर येथील ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रात दादी प्रकाश मणी यांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय व बीमच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. 18 ते 55 वयोगटातील आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण 12 पेक्षा अधिक असलेल्या निरोगी व्यक्तींनी रक्तदान करण्याचे आवाहन डॉक्टर रोट्टी यांनी केले. रक्तदानामुळे शरीराला कोणतीही हानी होत नसून उलट नवीन रक्त निर्मितीस मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला बी.के. सविता, कुमारी वंदना, बी.के. नारायण, बी.के. तिप्पण्णा, बी.के. विजय, बी.के. प्रकाश, बी.के. युवराज यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. वडगाव येथील पाटील गल्लीमागील रस्त्याची पूर्णतः वाताहत झाली आहे. नागरिकांना चिखलातून वाट काढत ये-जा करावं लागत आहे. मंगाई देवीच्या यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन महानगरपालिकेनं दिलं होतं. मात्र यात्रा होऊन गेल्यानंतरही काम झालेलं नाही. गणेशोत्सवाच्या मिरवणुका व विसर्जनासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्यानं तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू सावंत, प्रकाश पवार, पुंडलिक साईनाथ, मंगेश सावगावकर, बाळू जुवेकर यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते. ईद मिलाद सणानिमित्त गोकाक शहरातील होसपेट गल्ली परिसरात यंग कमिटीच्या वतीने नागरिकांना गोडधोड, केळी, फरसाण तसेच शीतपेयांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सणाचा आनंद नागरिकांसोबत वाटून घेत सौहार्द आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. यावेळी यंग कमिटीचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभाव जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. रायबाग तालुक्यात कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आपण कष्ट करून पिकवलेल्या कोथिंबिरीला योग्य भाव मिळत नसल्याने बेंडवाड गावाबाहेर संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबिरीचे पीक रस्त्याच्या कडेला फेकून निषेध नोंदवला. गेल्या आठवड्यात 15 रुपये जुडी असलेली कोथिंबीर सध्या अवघ्या 2 ते 3 रुपयांना विकली जात असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कोथिंबीरीला योग्य भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अर्थात बुडा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या सेठ यांच्यावर सरकारने आता महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी सोपवली आहे. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे लक्ष्मणराव चिंगळे यांची जागा सेठ घेणार असून त्यांच्या नियुक्तीचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. शहर विकास, नियोजन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमुळे या नियुक्तीकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 2028च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सध्यापेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केला. 2029च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातून 20हून अधिक जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युवकांना केवळ रोजगार देण्याऐवजी त्यांनी स्वतः रोजगार निर्माण करावा यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे शिवकुमार म्हणाले.
राज्यभरात 10,000 भारत जोडो युवा संघ स्थापन करण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व समाज घटकांना समान सन्मान देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान पुढील काळात राजकारणात आणखी काही आश्चर्यकारक घडामोडी आणि बदल निश्चितच पाहायला मिळतील, असे सूचक विधान शिवकुमार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणं हे काँग्रेस सरकारची बांधिलकी आणि विचारधारा असल्याचं सांगत पुढील 2-3 दिवसात महिला मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिपदासाठी सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्य पात्र असले तरी सर्वांना मंत्रिपद देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये कोणताही स्वतंत्र गट नसून आपण आणि सिद्धरामय्या एकत्र असल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणून सर्व समाज घटकांना समान न्याय देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचे शिवकुमार यांनी नमूद केले. जपान टोकियो येथे भारत कल्चरल सोसायटी जपान आणि तेजोमयी सखी मंच जपान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय मलखांबपटू शार्दूल जोशी यांच्या थरारक प्रात्यक्षिकाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. शार्दूलचा प्रवास, मलखांबाची उपलब्धता यासाठी फेडरेशनचे संचालक विवेक साबळे यांचे सहकार्य लाभले. भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव उमेश नौटियाल, हिंदू स्वयंसेवक संघाचे सहसंयोजक अनिल वर्तक यांच्यासह जपानमधील मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध सांस्कृतिक उपक्रमातून भारतीय संस्कृती, स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय मूल्यांचा संदेश देण्यात आला. एक भारत, एक समुदाय, एक उत्सव या भावनेने साजरा झालेला टोकियोतील हा स्वातंत्र्य दिन सोहळा उपस्थितांच्या मनात देशप्रेम, संस्कृतीचा अभिमान आणि भारत-जपान मैत्रीची नवी ऊर्जा निर्माण करून संस्मरणीय ठरला. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.